तुमच्या स्वतःच्या हक्काचं घराचं स्वप्न आता फक्त स्वप्न राहणार नाही, कारण केंद्र सरकार तुम्हाला घर बांधण्यासाठी थेट 3 ते 4 लाख रुपयांची सबसिडी देत आहे। विश्वास बसत नाहीये ना? पण हे अगदी खरं आहे। व्याजाचा ताण आता विसरून जा, कारण PMAY अर्बन 2.0 अंतर्गत तुम्हाला पहिल्या 12 लाखांच्या कर्जावरती तब्बल 4% व्याजात सवलत मिळणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमचे लाखो रुपये वाचणार आहे। गरीब से गरीब आदमी को भी विश्राम के लिए जगह ही न मिले, बल्कि मान सम्मान और परिवार की गरिमा बढ़ाने का भी अवसर मिले। हाउसिंग फॉर ऑल, सबके लिए घर, ये हमारा सपना भी है और संकल्प भी है। नगरांमध्ये स्वतःचं हक्काचं पक्कं घर असावं असं सगळ्यांना वाटतं। मग केंद्र सरकारची सर्वात लोकप्रिय योजना प्रधानमंत्री आवास योजना 2.0 खास मिक्स्ड आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी परत आली आहे। यासाठी कोण पात्र आहे आणि कसा अर्ज करायचा जाणून घ्या। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे PMAY अर्बन 2.0 ची संपूर्ण माहिती, त्याचे फायदे, पात्रता आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून असेच आर्थिक फायद्याचे व्हिडिओ तुमच्याकडून कधीच मिस होणार नाहीत। आता ज्यांना माहित नाही की प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 काय आहे, तर मित्रांनो, प्रत्येक सामान्य माणसाचं आयुष्यभराचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे स्वतःचं हक्काचं घर। पण आजकाल शहरांमध्ये जमिनीच्या आणि घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। अशा परिस्थितीत स्वतःचं घर बांधणं सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबाच्या आवाक्याच्या बाहेर गेलं आहे। या समस्येवरती मात करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांची अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना PMAU चा दुसरा टप्पा म्हणजेच PMAY अर्बन 2.0 सुरू केला आहे। आता या योजनेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट मी तुम्हाला सांगते। तर केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली असून पुढील 5 वर्षात शहरातील 1 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे। या महाकाय योजनेसाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे। तर आता पक्के घर म्हणजे काय? या योजनेचा मुख्य भर म्हणजे पक्का हाऊस देण्यावरती आहे। आता पक्के घर म्हणजे असे घर ज्याची निर्मिती विटा, सिमेंट, कॉन्क्रीट, लोखंड आणि दगड यासारख्या मजबूत व टिकू शकणाऱ्या साहित्यांपासून केली जाते। म्हणजेच हे घर सर्व प्रकारचे हवामानात जसे की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याच्यामध्ये सुरक्षित राहू शकते। यामध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृह हे मूलभूत सोय असणं अनिवार्य आहे। तर कोणाला मिळणार हा लाभ हे मी तुम्हाला सांगते। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही आर्थिक आणि कौटुंबिक निकष ठरवले आहेत। जर तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या योजनेची सबसिडी मिळू शकते। निकष प्रामुख्याने वार्षिक उत्पन्नावरती आधारित 3 गटांमध्ये विभागले गेले आहेत। पहिला म्हणजे आर्थिक उत्पन्न गट, ज्यात येतं EVS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, हे तुम्हाला 3 लाखापर्यंत मिळतं। याचं वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे 3 लाख रुपयापर्यंत। मग येतं LIG म्हणजे लोअर इन्कम ग्रुप, याचं वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे 3 लाख ते 6 लाख रुपयापर्यंत। आणि मग येतं MIG म्हणजे मिडल इन्कम ग्रुप, याचं वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे 6 लाख ते 9 लाख रुपयापर्यंत। तर मित्रांनो, जर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत व्याज सबसिडी मिळवण्यासाठी पूर्णपणे पात्र आहात। तर मी काही अटी तुम्हाला सांगणार आहे जे आवश्यक आहे। पहिलं म्हणजे पक्के घर। सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार व्यक्तींच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या जसे की पती, पत्नी आणि अविवाहित मुले यांच्या नावावरती भारतामध्ये कुठेही आधीपासून एखादे पक्के घर नसावे। ही योजना केवळ पहिल्यांदाच घर घेणाऱ्या किंवा बांधणाऱ्या लोकांसाठीच आहे। दुसरं म्हणजे शहरी रहिवासी। अर्जदार हा घोषित शहरी भागात, महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगर परिषद क्षेत्रात राहणारा असावा। आणि तिसरं म्हणजे सरकारी लाभ। अर्जदाराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा आर्थिक लाभ घेतलेला नसावा। तर हे सगळं तर झालं। आता या योजनेचे मोठे फायदे आणि सबसिडीचं गणित मी तुम्हाला सांगते। या योजनेत नेमकं तुम्हाला किती मदत मिळते हे आपण सोप्या भाषेत अगदी समजून
समजून घेऊया. तर PMA अर्बन 2.0 अंतर्गत मुख्यत्वे व्याज सबसिडी योजना म्हणजे इंटरेस्ट सबसिडी स्कीम काम करते. तर या योजनेअंतर्गत तुम्ही बँकेकडून कितीही कर्ज घेऊ शकता, परंतु सबसिडी केवळ 25 लाख रुपयापर्यंत होम लोनवरच लागू होईल. आणि तुम्ही जे घर खरेदी करत आहात किंवा बांधत आहात त्यांचे एकूण मूल्य 35 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. जर घराची किंमत 50 लाख किंवा 60 लाख असेल तर हे नियम लागू होणार नाहीत. आणि घराचा कार्पेट एरिया 170 स्क्वेअर मीटर पर्यंत असू शकतो. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही खूप मोठी आणि पुरेशी जागा आहे. आता एक मेन गोष्ट म्हणजे व्याजातील सवलत, याबद्दल मी तुम्हाला सांगते. EVS, LIG आणि MIG या तिन्ही श्रेणीतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गृह कर्जाच्या पहिल्या 12 लाख रुपयापर्यंतच्या रकमेवरती 4% व्याज सबसिडी दिली जाईल. आणि ही सबसिडी कर्जाच्या पहिल्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा गृह कर्जाच्या वास्तविक कालावधीसाठी जे कमी असेल त्याला लागू असेल. या 4% व्याज सवलतीमुळे एका लाभार्थ्याला पलीकडे थेट 1.88 लाख रुपयापर्यंतचा निव्वळ फायदा होतो. यामुळे तुमच्या महिन्याच्या EMI खूपच कमी होतो आणि कर्जाचा बोजा हलका होतो. आणि आता तिसरा पॉइंट येतो अतिरिक्त सरकारी अनुदान. जर तुम्ही कर्ज न घेता स्वतःच्या जागेवरती घर बांधत असाल किंवा भागीदारीत घर घेत असाल तर योजनेचे विविध कॅटेगरीज आहेत, जसे की BLC म्हणजे बेनिफिशियल लेड कन्स्ट्रक्शन किंवा AHP म्हणजेच अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने 1.5 लाख रुपयापर्यंत थेट अनुदान मिळू शकतं. आणि याचा एकूण फायदा जर आपण पाहिला, व्याज सबसिडी आणि सरकारी अनुदान मिळून तुम्हाला एकूण 3 ते 4 लाख रुपयांचा थेट आर्थिक लाभ होतो. आता महिला सक्षमीकरण आणि विशेष प्राधान्य आपण बघूया. प्रधानमंत्री आवास योजनेचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महिलांना विशेष प्राधान्य दिले जाते. या योजनेअंतर्गत बांधले जाणारे किंवा खरेदी केले जाणारे घर कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावावर असणे किंवा पती पत्नीच्या संयुक्त म्हणजे जॉईंट नावावरती असणे बंधनकारक किंवा अत्यंत प्रवृत्त केले जाते. यामुळे कुटुंबातील महिलांना आर्थिक सुरक्षा मिळते आणि समाजात त्यांचे सक्षमीकरण होते. याशिवाय दिव्यांग व्यक्ती म्हणजे फिजिकल हँडिकॅप किंवा ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील अर्जदारांनाही या योजनेत प्राधान्य दिले जाते. आता आवश्यक कागदपत्राबद्दल मी तुम्हाला सांगते. अर्ज करताना कोणतीही चूक होऊ नये आणि तुमचा अर्ज मंजूर व्हावा यासाठी मी काही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगते. पहिला म्हणजे ओळखपत्राचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र हे जवळ ठेवा. दुसरा म्हणजे पत्त्याचा पुरावा, जसे की वीज बिल, राशन कार्ड, पाणी बिल किंवा भाडे कागदपत्र. तिसरा म्हणजे उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट. सक्षम सरकारी अधिकाऱ्याने म्हणजे तहसीलदार दिलेल्या उत्पन्नाचा दाखला किंवा नोकरीत असल्यास फॉर्म 16 आणि गेल्या 6 महिन्यांची सॅलरी स्लिप. आणि चौथं म्हणजे बँक खाते तपशील, बँकेचे पासबुक किंवा कॅन्सल चेक. आणि 5 म्हणजे जमिनीचे कागदपत्रे. जर स्वतःच्या जागेवरती घर बांधणार असाल तर जागेचा 7/12 उतारा, मालमत्ता पत्रक आणि खरेदी खत. आता 6वी गोष्ट आहे घराचा मंजूर नकाशा. अधिकृत इंजिनियर किंवा नगरपालिकेकडून मंजूर करून घेतलेला घराचा प्लॅन. आणि या व्यतिरिक्त पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक असावा. आता हे सगळं झालं. आता अर्ज कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि सुलभ आहे. सर्वप्रथम या योजनेशी जोडलेल्या कोणत्याही अधिकृत बँकेला जसे की SBI, HDFC, ICICI, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर कोणत्याही नामांकित गृह कंपनीला भेट द्या आणि बँकेच्या प्रतिनिधीला सांगा की तुम्हाला या योजनेअंतर्गत होम लोन हवं आहे. तर बँक तुमचे उत्पन्न आणि कागदपत्रांची पडताळणी करेल आणि गृह कर्ज मंजूर करेल. आता कर्ज मंजूर झाल्यानंतर बँक तुमची माहिती सरकारच्या केंद्रीय नोडल एजन्सीकडे पाठवेल आणि पडताळणी पूर्ण झाल्यावरती सबसिडीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते किंवा तुमच्या मुख्य कर्जाच्या रकमेतून म्हणजे प्रिन्सिपल अमाउंट वजा केली जाते, ज्यामुळे तुमचा EMI लगेच कमी होतो. आता अजून एक पद्धत आहे ऑनलाईन पोर्टल किंवा CSC सेंटर. सरकारच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन किंवा तुमच्या जवळच्या CSC सेंटर मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. तिथे सिटीजन असेसमेंट अंतर्गत सर्व माहिती अचूक भरून कागदपत्रे अपलोड करावी लागतात. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट, या योजनेच्या नावावरती सध्या बाजारात अनेक ऑनलाईन फ्रॉड्स आणि स्कॅम सुरू आहेत. अनेक फेक वेबसाईट्स लोकांकडून पैसे घेत आहेत. तर लक्षात ठेवा, सरकारी सबसिडीसाठी कोणालाही सुटी पैशांची लाच किंवा फी देण्याची गरज नसते. केवळ अधिकृत बँका किंवा सरकारच्या अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा. तर मित्रांनो, स्वतःच्या हक्काच्या घरात राहण्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताही असू शकत नाही. जर तुम्ही शहरात राहत असाल, तुमचे उत्पन्न मर्यादित असेल
आणि तुमचे स्वतःचे घर नसेल तर PMAY अर्बन 2.0 ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकताय. आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचे तरी स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.